मित्रांनो, तुम्हाला जर आयुर्वेदावर विश्वास असेल, नैसर्गिक उपचारांवर श्रद्धा असेल, तर कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांचा सल्ला नक्की घ्या. पत्ता: फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, मेन रोड, डॉन सायकल रिपेरी दुकानाच्या पाठीमागे, पट्टण कोडोली, कोल्हापूर. मोबाईल: 7058558817 किंवा 7447546669. 101% खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार. मूळ रोगावर उपचार. शरीर, मन व आत्म्याचा समतोल. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती. जर तुम्हाला आयुर्वेद, आरोग्य, नैसर्गिक उपचार, घरगुती उपाय, व्यायाम व योग अशा विषयांची माहिती हवी असेल, तर आत्ताच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी काही अतिशय महत्त्वाच्या आयुर्वेदिक टिप्स सांगणार आहे, ज्या 90% लोकांना माहीत नसतात. हिवाळ्याचे शरीरावर होणारे परिणाम. हिवाळा म्हणजे थंडी, शरीर आखडणे, सांधेदुखी, कोरडी त्वचा, सर्दी, कफ, खोकला, पचन मंद होणे, रक्तवाहिन्या आकुंचन पावणे, हृदयावर ताण वाढणे. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात कफदोष वाढतो आणि वातदोष अधिक सक्रिय होतो. शरीर जड वाटते, सुस्ती येते, वजन झपाट्याने वाढते. मधुमेह, बीपी, संधिवात यांचा धोका वाढतो. याचवेळी योग्य व्यायाम केल्यास शरीराला फार मोठा फायदा मिळतो. हिवाळ्यात व्यायाम का अत्यंत आवश्यक आहे? 1. रोगप्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात रोज व्यायाम केल्याने पांढऱ्या पेशी वाढतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. सर्दी, खोकला, ताप कमी होतो. 2. वजन नियंत्रणात राहते. हिवाळ्यात भूक जास्त लागते. गोड, तेलकट, तुपाचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. वजन झपाट्याने वाढते. व्यायामामुळे चरबी जळते, स्थूलपणा टळतो, पोट सुटत नाही. 3. सांधेदुखी कमी होते. हिवाळ्यात गुडघा, कंबर, मान, खांदे दुखतात. व्यायामामुळे सांध्यांना स्निग्धता मिळते. रक्तपुरवठा वाढतो. वातदोष नियंत्रणात राहतो. हृदय मजबूत होते. थंड हवेमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. बीपी वाढतो. हार्ट अटॅकचा धोका वाढतो. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. कोलेस्टेरॉल कमी होते. हृदयाचे स्नायू बळकट होतात. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात व्यायाम किती आणि कसा करावा? आयुर्वेद सांगतो, अतिव्यायाम हा रोगकारक असतो. योग्य वेळ: सकाळी 6 ते 8. ऊन निघाल्यावरच व्यायाम करा. योग्य कालावधी: 30 ते 45 मिनिटे पुरेशी. घाम येईपर्यंतच व्यायाम. कोणते व्यायाम करावेत? चालणे, ब्रिस्क वॉक, सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन, हलकी स्ट्रेंथ ट्रेनिंग, दोरीवर उड्या. कोण टाळावं? जड वजन उचलणे, खूप घाम येईल असा अतिव्यायाम, थंडगार हवेत खुल्या अंगाने व्यायाम. हिवाळ्यात व्यायाम करताना घ्यावयाची काळजी: अंग पूर्ण झाकलेले असावे. कान, मान, घसा झाकलेला असावा. व्यायामापूर्वी शरीर गरम करा. वॉर्मअप: व्यायामानंतर लगेच आंघोळ करू नका. कोमट पाणीच प्या. उपाशीपोटी जड व्यायाम टाळा. आयुर्वेदिक आहार आणि व्यायाम म्हणजे उत्तम आरोग्य. हिवाळ्यात खालील आयुर्वेदिक पदार्थ आवश्यक: तीळ, गूळ, डिंक, सुंठ, दूध, तूप, लसूण, आल्याचा काढा. या पदार्थांबरोबर नियमित व्यायाम म्हणजे मजबूत हाडे, उत्तम पचन, तेजस्वी त्वचा, शक्तिशाली शरीर. कोणत्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी? हृदयरुग्ण, बीपी, मधुमेह, दमा, संधिवात, वृद्ध व्यक्ती यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करावा. आयुर्वेदिक उपचारांचे महत्त्व. आधुनिक औषध फक्त लक्षणावर उपचार. साईड इफेक्ट्स. आयुर्वेद
मूळ कारणावर उपचार, शरीर शुद्धीकरण, दोष समतोल, दीर्घकाळ आरोग्य यासाठीच आज हजारो रुग्ण आयुर्वेदाकडे वळत आहेत. विशेष आयुर्वेदिक सल्ला, खात्रीशीर उपचार केंद्र. जर तुम्हीही गुडघेदुखी, कंबरदुखी, जडत्व, पचन कमजोरी, सर्दी खोकला, संधिवात, थकवा, स्थूलपणा यांनी त्रस्त असाल तर नक्की संपर्क करा. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी, फरांडेबाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, मेन रोड, डॉन सायकल रिपेरी दुकानाच्या पाठीमागे, पट्टण कोडोली, कोल्हापूर. 70-58-55-88-17 किंवा 74-47-54-66-69. 101% खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार, विश्वसनीय सेवा, हजारो रुग्ण बरे. मित्रांनो, आज आपण पाहिले की हिवाळ्यात व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. योग्य व्यायाम आरोग्याचे कवच बनतो. आयुर्वेद आणि व्यायाम यांचा संगम म्हणजे दीर्घायुष्य. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या काही शंका असतील किंवा नव्या कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. निरोगी रहा, आयुर्वेदावर विश्वास ठेवा.